जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात 4 टंचाई आणि वाढत्या खर्चामुळे दुधाळ गायींमध्ये लक्षणीय घट। 2022 ते 23 मध्ये 10,340 गायींचे वाटप करण्यात आले होते। गेल्या काही वर्षापासून दुधाळ गायींमध्ये लक्षणीय घट होत असल्याने याचा परिणाम दूध व्यवसायावर होताना दिसून येत आहे। याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे। नंदुरबार जिल्ह्यात पशुपालन क्षेत्राबाबत एक चिंताजनक चित्र समोर आले आहे। एकीकडे शासनाकडून तब्बल 10,340 गायींचे वाटप करण्यात आले आहे, तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल 5,000 घटली आहे। चारा टंचाई, वाढता खर्च आणि नैसर्गिक अडचणी यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे। याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे दिसून आले आहे। जिल्ह्यातील पशुधनाच्या आकडेवारीतही बदल दिसून येत असून शेळीपालन आणि कुक्कुटपालनात वाढ झाली आहे, मात्र पारंपरिक गायी, म्हशी पालनात घट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। यावर उपाययोजना म्हणून दूध संकलन केंद्रे सुरू करणे, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे। नंदुरबारमधील पशुपालन क्षेत्रातील ही घसरण प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।